सोमाया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चंद्रपुर 2025 से 26 सेशन की बीटेक में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। संजय राऊत यांना शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्नही जात नाही आणि त्यांना सामनाचा पगारही मिळत नाही। आता तर ते भुंकतायत, सांभाळून रोज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाता। आता ते भुंकतायत, थोडे दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना, कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत। त्यांना जबरदस्ती आमच्या ह्या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागणार आहे। काल जे एकनाथ शिंदे साहेब जे दिल्लीमध्ये होते, सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे, सिनियर काउन्सिलला भेटायला त्या ठिकाणी गेले होते। त्यांच्यासोबत आमचे वकीलही होते। शिंदेसाहेब मुख्य नेते आहेत आमच्या पक्षाचे, त्यामुळे सिनियर काउन्सिलची भेट घेणं, चर्चा करणं हे आवश्यक होतं। आणि हा खोटारडा माणूस आहे हो, भंकस। त्यांना माकड चाळे जे म्हणतात त्या पद्धतीने ते करत असतात। माकड म्हणणं सुद्धा माकडाचा अपमान करण्यासारखं आहे। काल माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह दिल्लीत नव्हते। एकनाथ शिंदे साहेबांची अमित शाह साहेबांशी भेटही झालेली नाही आहे। राजनाथ सिंह साहेबांचा वाढदिवस होता, त्यामुळे साहेब दिल्लीत असल्यामुळे राजनाथ सिंह साहेबांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ज्यावेळी हे दिल्लीत असतात, गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत, तेव्हा आम्ही म्हणायचं का सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला त्यांच्या राहुल गांधी याच्या घरात झाडू मारण्याकरता संजय राऊत गेले होते, हे आम्ही म्हणायचं का? संजय राऊत हा वेडा माणूस आहे। आता तो भुंकतोय, थोडे दिवसांनी तो चावायला सुद्धा लागेल। आपण ज्यावेळी दिल्लीत जातात, आपले पक्ष नेते दिल्लीत जातात, ते सोनिया गांधी यांची पाय पडायला जातात का पाय धुवून पाणी प्यायला जातात? याचं सुद्धा उत्तर आपण द्यावं। आणि हो, आता काय काँग्रेसला तुम्ही बाजूला केलंय, यूज अँड थ्रो। आता तुम्हाला इतर लोक पाहिजेत, त्यांच्या पक्षाची वाट लावलीत, आता दुसऱ्याची वाट लावायला निघालायत। त्यामुळे अशा भंकस माणसावरती प्रतिक्रिया देणं आम्हाला उचित वाटत नाहीये। परंतु खात्री करून घ्यावी, सत्य सांगावं, पत्रकारांसमोर खोटं बोलू नये। तर काय वाटतं, स्ट्राईक रेट एवढा मोठा असताना देखील त्या पक्षामध्ये तुम्ही सामील होणार का पुन्हा भाजपमध्ये? हे बघा, संजय राऊत लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। 80 जागा आम्ही लढवतो, 60 जागा आमच्या निवडून येतात। आम्ही कशाला आमच्या पक्षाचं अस्तित्व संपवणार आहोत? हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे। त्यांच्या आशीर्वादाने तो आम्हाला पुढे चालवण्याकरता संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं करणारे आम्ही लोक आहोत। या लोकांनी शिवसेनेचं हिंदुत्व, शिवसेनेचे विचार, बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आणि सोनिया गांधी यांच्या घरी घरगड्यासारखं काम करायला गेले। त्यांनी आम्हाला पक्षाबद्दल प्रेम शिकवू नये, लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आणखी आमच्या नेतृत्वातील, शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे, हा कौल लोकांनी आम्हाला दिलेला आहे। संजय राऊत काय म्हणतात यावर आमचा पक्ष नाही चालत। शिंदेंनी फडणवीसांची तक्रार देखील केलेली आहे अमित शहाकडे, असं देखील राऊत। अहो, अमित शहा जे काय म्हणतात, माझं पत्रकारांना हेच म्हणणं आहे की आता ते भुंकतायत, सांभाळून, थोडे दिवसांनी तुम्हाला समोर बसल्यानं चावतील। ते जे काही म्हणणार, वाचाळ वीर आपण जो म्हणतो, सकाळी बोलायचं आणि मीडियाच्या फ्रेमलाईनमध्ये यायचं, याकरता काही जर ते बरगळत असतील तर आपण त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय? सर,
दोघं ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहाची भेट घेतली आहे असं देखील त्यांनी म्हटलं. अरे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, अमित शहा साहेबांशी भेटच झाली नाही, हे मी खात्रीलायकरित्या सांगतोय. संजय राऊत काय बोलतात, यापूर्वी पण संजय राऊतांनी तारखा दिलेल्या सरकार पडण्याच्या. पडलं का सरकार? त्यांच्या या अशा बालिश बडबडींवर, भुंकण्यावरती आपण काय विश्वास ठेवताय? पॉलिटिकल मीडिया स्टंट असतो हा पॉलिटिकल स्टंट आहे. मीडियामध्ये राहायचं, लोकांमध्ये आपण टी व्हीवर दिसलो पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं वाटोळे केलं, आदित्य ठाकरे यांचं वाटोळे केलं, मी चर्चेत राहायचं स्वतः, याकरता सगळे उपद्व्याप आहेत. काय वाटतं, आयकर विभागाची देखील नोटीस आल्या, त्या संदर्भात त्यांनी उदाहरण सांगितलं की एक व्हिडिओ माझ्याकडे, पैसे बाजूला आहेत नाव नव्हता सांगितलं. आणि काय वाटतं एकंदरीत नोटिसा हे बघा, त्यांच्याकडे जर तो व्हिडिओ असता तर त्यांनी आतापर्यंत टाकला नसता का? संजय शिरसाट यांनी स्वतः सांगितलं, हो मला आयकर विभागाची नोटीस आली, लपवलं नाही त्यांनी. संजय शिरसाट यांनी स्वतः लोक सांगितलं, मीडियासमोर सांगितलं, लपवण्याचा काय विषय आहे? उत्तर देतील त्याचं त्याला. श्रीकांत शिंदेंना देखील नोटीस आली का? हे बघा, स्वतः सरकारने क्लिअर केलेलं आहे. श्रीकांतजी शिंदे त्यांनी स्वतः क्लिअर केलेलं आहे की मला कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आहे. केवळ बदनाम करणं, दिवसा रात्री गांजाचा अंमल कमी झाला की एकनाथ शिंदे साहेबांवर काय टीका करायची? काही मुद्दे नाही मिळाले तर अशा बालिश गोष्टी बोलायच्या, यामध्येच यांचा दिवस चालू राहतो. श्रीकांत शिंदेने ऑपरेशन सिंदूर हा जगाच्या पाठीवर जाऊन सांगितलं, कशा प्रकारची भारताची कामगिरी? हे बघा, श्रीकांत शिंदे या देशामध्ये एक तरुणांचं नेतृत्व म्हणून सामोरं येतोय, लोकांसमोर येतंय. आज ऑपरेशन सिंदूरची जी बाजू आहे, देशाची बाजू मुस्लिम राष्ट्रांमध्ये मांडण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आणि म्हणून आपल्या एका महाराष्ट्रीयन तरुण नेत्याची बदनामी करणं, कारण महाराष्ट्राचं हित त्यांना नाही आहे, मराठी माणसाबद्दल आदरच नाही आहे, म्हणून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करणं हा एकमेव धंदा संजय राऊतांचा आहे. निवडणुका येत आहे, त्यामुळे ऑगस्टमध्ये देखील अनेक काही गोष्टी समोर येतील असं राऊतांचं म्हणणं. त्यामुळे आतापासूनच कुठेतरी मी आत्ता सांगतो, ऑगस्टमध्ये उरला सुरलेला तो का 20-25% जो काही त्यांचा उभाटा पक्ष आहे, मी पुन्हा हे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, ऑगस्टमध्ये तो पक्ष 10% सुद्धा उरणार नाही. ऑगस्टमध्ये हेच होणार आहे. मी तुम्हाला आठवते नाशिकच्या मेळाव्यामध्ये सांगितलेलं, महिना दीड महिने थांबा, फ्रेम करून ठेवा हा फोटो, यातली किती लोक तुमच्यासोबत राहतील. आज नाशिकमध्ये 10% लोकसुद्धा त्यांच्यासोबत राहिलेलं आहे. आणि आता पुन्हा सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रातील 10% पक्षसुद्धा त्यांच्यासोबत राहणार नाही. आजचा दिवस, आजची वेळ आणि आजची फ्रेम तुम्ही सेव्ह करून ठेवा. शिंदेच्या नेत्यांना नोटीस, पण दादांच्या नेत्यांना नोटीस नाही. हे बघा, आपसामध्ये किती भांडणं लावण्याचा प्रयत्न केलात तरी आमची महायुतीमध्ये भांडणं लागणार नाहीत. त्यांनी जे काय करतायत, काय कुठली युती होणार आहे, काय युती होणार आहे, त्याबद्दल बोलावं. गुरुपौर्णिमा म्हटलं तर मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची, मात्र कुठेतरी आता ती गर्दी तुम्ही पाहताय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी ती गर्दी व्हायची. आता ती गर्दी होत नाही. कालचा दिवस तर आपण पाहताय कोणच तिकडे गेले नाही. यावरून तुम्हाला कळेल की मातोश्रीचं जे काय महत्त्व आहे, बाळासाहेबांची जी पावित्र्य आहे, जी पवित्रता आहे, ती या लोकांनी घालवलेली आहे. म्हणून लोक तिकडे जायची बंद झाली. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या घरामध्ये फोटोला नमस्कार करून लोकांनी घेतले, गुरु म्हणून त्यांना तिथे वंदन केलं, परंतु मातोश्रीवर गेले नाहीत. हे प्रूव्ह झालेलं आहे की उभाठानी हे मातोश्रीच्या नावावर जे राजकारण केलेलं आहे ते लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे, म्हणून ती गर्दी कमी झालेली आहे. सर, शिंदेंनी त्यांचे गुरु बदलले म्हणून ते दिल्लीत गेलेले आहेत असं देखील टीका ज्यात राजन विचारे. मी पुन्हा सांगतो, राजन विचारे एकनाथ शिंदे साहेबांवरती काय टीका करणार? आता तेलही गेलं, तूपही गेलं, खासदारकीही गेली, आमदारकी गेली, हाती धुपाटणं आलं. आता नगरसेवकाची तयारी करतायत ते. मी ऐकलं की नगरसेवकाची तयारी करतायत
त्यांनी नगरसेवकाची तयारी करावी, निवडणुकीला लढण्याची आपला प्रचार विचार काय तो करावा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करावी. 18 तारखेला राज ठाकरेंची सभा आहे मीरा रोड या. काय वाटतंय, कुठेतरी पॉलिटिकल सगळा गेम वाटतोय? आता त्यांची सभा आहे, त्याला मी काय वाटतं काय सांगणार? राजसाहेबांची सभा आहे तिकडे, त्याच्यावरती मी काय प्रतिक्रिया देणार? राजसाहेब आहेत, कुठेही सभा घेऊ शकतात. सर काय वाटतं एकंदरीत जसे म्हणतात की सीएम मला करा, सर्व विलीन करतो, मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर म्हणून ते सीएमच्या पदावर असताना त्यांनी काम केलेलं आहे. लोकांच्या देखील लक्षात आहे की सीएम पद हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःहून विधानसभेच्या नंतर स्वतःहून जाहीर केलं की भाजप पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा की कोणाला सीएम करायचं ते, तुम्ही जो काही निर्णय घेईल आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत, आम्ही त्याच्या बरोबर आहोत. स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात, सीएम पद पाहिजे एकनाथ शिंदेला वगैरे, अरे संजय राऊत मी तुम्हाला सांगतोय भुंकण्याचं काम करतोय. रोज सकाळी भुंकतात ते, त्याचा त्यांना पगार मिळतो. पूर्वी पवारसाहेब पण द्यायचे असं म्हणतात, पण हल्ली पवारसाहेबांनी सुद्धा पगार द्यायचा कमी केला आहे त्यांना, मग ते पगारात कपात केले. म्हणून कधी कधी त्यांच्या विरुद्ध सुद्धा ते बोलत असतात. ते भुंकण्याचं काम करतात. ते काय म्हणतात त्याच्यावर थोडं आम्ही प्रतिक्रिया देणार, काहीतरी वेगळं विचारा. संजय राऊत जे बोलतात त्यावरती काय विचारता? एखादा कुत्रा का भुंकतो याचं उत्तर त्याच्या काही जी जात बांधव आहेत कुत्रा परिवारातील त्यांनी ते द्यावं. आम्ही काय त्याचं उत्तर. सुमाया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी चंद्रपुर 2025 से 26 सेशन की बीटेक में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन के लिए आज ही संपर्क करें. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.